नमस्ते मित्रांनो, या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आम्ही या चॅनलमधून वेगवेगळे शैक्षणिक कोर्सेस तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आमच्या नवीन कोर्स व नोटिफिकेशनसाठी या चॅनलला सबस्क्राइब करा व शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आय कॅन स्पीक लर्न टू स्पीक इन इंग्लिश हा कोर्स सोप्या व शास्त्रोक्त पद्धतीने इंग्लिश शिकण्यासाठी डिझाइन केलेला आहे। ह्या कोर्सच्या प्रत्येक प्रकरणात आपण एक नवीन रचना शिकतो। तर चला मग आज अशीच एक नवीन रचना शिकूया। नमस्ते मित्रांनो, मागील प्रकरणामध्ये आपण गोइंग टू ह्या रचनेचा अभ्यास केला। या प्रकरणामध्ये आपण एबल टू ह्या रचनेचा अभ्यास करणार आहोत। त्यासाठी पुढील वाक्य बघा। मी ह्या झाडावर चढू शकतो, तो इंग्लिश बोलू शकतो, ती दुचाकी चालू शकते, भारत हा सामना जिंकू शकतो, आम्ही तो फलक बघू शकतो, दिनकर आणि विनोद हे काम करू शकतात, अभय तुला मदत करू शकतो, मी हे लक्ष्य गाठू शकतो, रवी खोल पाण्यात पोहू शकतो, आम्ही तुमचा आवाज ऐकू शकतो। ही रचना समजण्यासाठी एक उदाहरण बघूया। मी हा प्रश्न सोडवू शकतो। अशा वाक्यांमध्ये एबल टू ही रचना वापरली जाते। एबल टू ची रचना समजून घेऊया। वाक्याची सुरुवात सब्जेक्टने होते। सब्जेक्ट नंतर टू बी चे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते। सहाय्यकारी क्रियापदानंतर एबल टू वापरून त्यानंतर वर्ब व वर्ब नंतर ऑब्जेक्ट व शेवटी कॉम्प्लिमेंट अशी रचना असते। ही रचना उदाहरणाने समजून घेऊया। मी हा प्रश्न सोडवू शकतो। अशी वाक्ये आपण आधी अभ्यासलेली आहेत। अशा वाक्यांमध्ये कॅन ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतात। आधी शिकल्याप्रमाणे मी हा प्रश्न सोडवू शकतो या वाक्याचे इंग्लिशमधील भाषांतर होईल आय कॅन सॉल्व दिस क्वेश्चन। या वाक्याचे एबल टू वापरून भाषांतर ह्याप्रमाणे होईल आय एम एबल टू सॉल्व दिस क्वेश्चन। या दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखाच आहे। मी हा प्रश्न सोडवू शकतो किंवा आय एम एबल टू सॉल्व दिस क्वेश्चन या वाक्यातील कर्ता मी किंवा आय आहे व वाक्य वर्तमान काळी आहे, म्हणून आय नंतर एम हे सहाय्यकारी क्रियापद वापरले आहे। ही रचना व्यवस्थित समजण्यासाठी अजून काही वाक्य बघूयात। हे यंत्र खूप वजन उचलू शकते। या वाक्यांचे इंग्लिश भाषांतर होऊ शकतात दिस मशीन कॅन लिफ्ट हेवी लोड किंवा दिस मशीन इज एबल टू लिफ्ट हेवी लोड। मी संगणक चालवू शकतो आय कॅन ऑपरेट अ कम्प्युटर किंवा आय एम एबल टू ऑपरेट अ कम्प्युटर। फक्त तोच हे काम करू शकतो ओनली ही कॅन डू दिस वर्क किंवा ओनली ही इज एबल टू डू दिस वर्क। मी त्याला इथून बघू शकतो आय कॅन सी हिम फ्रॉम हियर किंवा आय एम एबल टू सी हिम फ्रॉम हियर। अजून काही वाक्य बघूयात। मी ह्या झाडावर चढू शकतो या वाक्याचे इंग्लिश भाषांतर होईल आय एम एबल टू क्लाइंब ऑन दिस ट्री। तो इंग्लिश बोलू शकतो ही इज एबल टू स्पीक इंग्लिश। ती दुचाकी चालवू शकते सी इज एबल टू ड्राइव्ह अ बाईक। भारत हा सामना जिंकू शकतो इंडिया इज एबल टू विन दिस मॅच। आम्ही तो फलक बघू शकतो वी आर एबल टू सी दॅट बोर्ड। दिनकर आणि विनोद हे काम करू शकतात दिनकर अँड विनोद आर एबल टू डू दिस वर्क। अभय तुला मदत करू शकतो अभय इज एबल टू हेल्प यू। मी हे लक्ष्य गाठू शकतो आय कॅन अचीव दिस गोल। रवी खोल पाण्यात पोहू शकतो रवी इज एबल टू स्विम इन अ डीप वॉटर। आम्ही तुमचा आवाज ऐकू शकतो वी आर एबल टू हिअर युअर व्हॉइस। आतापर्यंत अभ्यासलेली सर्व वाक्य प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळी होती। आता पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळातील वाक्य बघूयात। उदाहरणार्थ सी कुड स्विम। भूतकाळी वाक्यामध्ये वॉज किंवा वेअर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरली जातात। रचनेप्रमाणे सी कुड स्विम हे वाक्य असे होऊ शकते
सी वॉज एबल टू स्विम. सी कुड स्विम आणि सी वॉज एबल टू स्विम या दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखाच आहे. अजून काही वाक्य बघूयात. वी कुड विन अ गेम हे वाक्य असेही होऊ शकते. वी वर एबल टू विन अ गेम. रमेश कुड गिव्ह अ स्पीच. रमेश वॉज एबल टू गिव्ह अ स्पीच. रीना अँड मोहित कुड कंप्लीट अ टास्क टुगेदर. रीना अँड मोहित वेर एबल टू कंप्लीट अ टास्क टुगेदर. आता निगेटिव्ह वाक्यांची रचना समजून घेऊया. निगेटिव्ह वाक्यांमध्ये ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यक्रिय क्रियापदानंतर नॉट वापरतात. त्याचप्रमाणे या रचनेमध्ये ऑक्झिलरी वर्ब नंतर अनेबल वापरूनही निगेटिव्ह वाक्य बनते. अनेबल वापरल्यानंतर नॉट वापरण्याची गरज नाही. उदाहरणार्थ, आय कुड नॉट ड्राईव्ह अ बाईक हे वाक्य असेही होऊ शकते. आय वॉज नॉट एबल टू ड्राईव्ह अ बाईक. आय वॉज अनेबल टू ड्राईव्ह अ बाईक. सी कुड नॉट स्पीक इंग्लिश. सी वॉज नॉट एबल टू स्पीक इंग्लिश. सी वॉज अनेबल टू स्पीक इंग्लिश. They cannot enter in a room. They are not able to enter in a room. They are unable to enter in a room. We cannot find an answer. We are not able to find an answer. We are unable to find an answer. आता क्वेश्चनची रचना समजून घेऊया. क्वेश्चनमध्ये ऑक्झिलरी वर्ब वाक्याच्या सुरुवातीला वापरतात व त्यानंतर वाक्यातील उर्वरित भाग येतो. उदाहरणार्थ, आपण हे वातावरण सहन करू शकतो का या प्रश्नाचे इंग्लिश भाषांतर होईल, आर वी एबल टू बिअर दिस एन्व्हायरमेंट. ते वेळेत येऊ शकतात का, आर दे एबल टू कम इन टाइम. हे झाड तिथे वाढू शकते का, इज दिस ट्री एबल टू ग्रो देअर. आता अशा प्रश्नांची अपेक्षित उत्तरे कशी असतील ते बघूया. आर वी एबल टू बिअर दिस एन्व्हायरमेंट जर असा प्रश्न विचारला गेला तर उत्तर देणारा उत्तर देईल यस वी आर एबल टू बिअर दिस एन्व्हायरमेंट किंवा नो वी आर अनेबल टू बिअर दिस एन्व्हायरमेंट. आर दे एबल टू कम इन टाइम. यस दे आर एबल टू कम इन टाइम किंवा नो दे आर अनेबल टू कम इन टाइम. इज दिस ट्री एबल टू ग्रो देअर. Yes, this tree is able to grow there. किंवा No, this tree is not able to grow there. मित्रांनो, अपेक्षा आहे की तुम्हाला माहिती समजली असेल. काही शंका किंवा अभिप्राय असतील तर तुम्ही कमेंटमधून आम्हाला पाठवू शकतात. आम्ही नक्कीच आपल्याला प्रतिसाद देऊ. आता तुमच्या मोबाईलमधील आय कॅन स्पीक ॲपमध्ये जाऊन ह्या प्रकरणाची माहिती वाचा व त्याखालील सराव पूर्ण करा, म्हणजे तुम्हाला अजून चांगले समजेल. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा. पुढील प्रकरणात एक नवीन रचना शिकण्यासाठी परत भेटूया. धन्यवाद.